मित्रांनो, खूप जणांच्या आयुष्यामध्ये असा एक टप्पा येतो जिथे समोरची व्यक्ती आपल्याला जरा वेगळं वागते असं जाणवतं, पण नक्की काय ते कळत नाही. विशेषतः मुलींच्या बाबतीत. कारण बहुतेक मुली त्यांच्या भावना थेट "मला तू आवडतोस" असं सांगत नाही. त्या शब्दांपेक्षा कृतींवर, सवयींवर आणि सूक्ष्म संकेतांवर अधिक विश्वास ठेवतात. त्यामुळे अनेक वेळा समोर प्रेम असतं, पण ते ओळखण्यात आपण उशीर करतो. लाजाळूपणा, समाजाची भीती, नकाराची भीती किंवा भावनिक सुरक्षिततेचा प्रश्न ह्या सगळ्यांमुळे अनेक मुली त्यांच्या भावना मनातच ठेवतात. पण भावना जास्त काळ लपून राहत नाही. त्या हळूहळू वागण्यामध्ये, बोलण्यात, नजरेत आणि अगदी शांततेत सुद्धा व्यक्त होऊ लागतात. पुरुषांना अनेकदा हे संकेत साधे वाटतात किंवा तिला सगळ्यांशीच असं बोलण्याची सवय आहे म्हणून दुर्लक्ष केलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही संकेतांबद्दल बोलणार आहोत, जे खूप सटल असतात पण अर्थ खूप खोल असतो. हे संकेत ओळखायला शिकल्यावर तुम्हाला लगेच समजेल की समोरची मुलगी फक्त मैत्री करत नाहीये, तर मनापासून कनेक्ट व्हायचा प्रयत्न करते आहे. आणि हो, प्रत्येक संकेत एकटाच निर्णायक नसतो, पण अनेक संकेत एकत्र दिसले तर चित्र स्पष्ट होतं. डोळे खोटं बोलत नाही, कारण नजर ही मनाची थेट भाषा असते. एखादी मुलगी जेव्हा तुमच्याकडे वारंवार पाहते, तेव्हा ती नजर केवळ सवयीची किंवा योगायोगाने पडलेली नसते. ती नजर तुम्हाला ओळखण्याची, तुमचा स्वभाव जाणून घेण्याची आणि मनात नकळत निर्माण झालेल्या आकर्षणाची असते. बोलताना ती तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या भावनांकडे जास्त लक्ष देते. तुमचा आवाज, तुमची देहबोली आणि तुमच्या चेहऱ्यावरचे बदल, कधी नजर चुकवणं, कधी पुन्हा तुमच्याकडे पाहणं, थोडंसं हसणं किंवा अचानक शांत होणं, हे सगळे संकेत तिच्या मनामध्ये काहीतरी चालू असल्याचं दर्शवतात. ही नजर थेट काही सांगत नसली तरी ती खूप काही व्यक्त करत असते. कारण जिथे मन गुंततं तिथे नजर आपोआपच थांबते. मित्रांनो, शब्दांपेक्षा जास्त बोलकं असतं ते कौतुक. पण इथे मुद्दा मोठ्या औपचारिक कौतुकाचा नसतो, तर छोट्या छोट्या गोष्टींचा असतो. तुमच्या बोलण्याच्या शैलीचं, तुमच्या विचारांच्या प्रगल्भतेचं किंवा एखाद्या प्रसंगात तुम्ही घेतलेल्या भूमिकेचं ती कौतुक करते. याचा अर्थ ती तुम्हाला फक्त पाहत नाही तर समजून घेत आहे. तुमच्या लुकमधील लहान बदल, नवीन शर्ट, वेगळी हेअरस्टाईल किंवा तुमच्या आत्मविश्वासात झालेला फरक ती लगेच नोटीस करते. आणि हे निरीक्षण सहज होत नाही, त्यामागे लक्ष असतं. आणि जिथे लक्ष केंद्रित होतं तिथे भावना नकळत रुजायला लागतात. तिचं कौतुक म्हणजे तुमचं बाह्यरूप नव्हे, तर तुमचं अस्तित्व स्वीकारण्याचा एक संकेत असतो. मित्रांनो, कधी कधी ही भावना थेट व्यक्त न करता अप्रत्यक्ष प्रश्नांच्या रूपात समोर येते. तू कोणाशी तरी बोलतोस का? तुझ्या आयुष्यात कोणी स्पेशल आहे का? असे प्रश्न साध्या क्युरिओसिटी सारखे वाटू शकतात, पण त्यामागे एक वेगळीच असुरक्षितता आणि अपेक्षा असते. हे प्रश्न म्हणजे ती स्वतःसाठी जागा आहे की नाही ह्याची खात्री करून घेण्याचा प्रयत्न असतो. तुम्ही इमोशनली अवेलेबल आहात का? तुमचं मन कुठे गुंतलेलं आहे का? हे जाणून घेण्याची तिची ही एक न बोललेली पद्धत असते. या प्रश्नांची उत्तरं जितकी महत्त्वाची असतात, तितकीच महत्त्वाची असते ती उत्तरं ऐकताना तिची रिॲक्शन, चेहऱ्यावरचा बदल, डोळ्यांतली चमक किंवा अचानक आलेली शांतता. कारण अनेकदा शब्दांपेक्षा भावना जास्त खरं सांगून जातात. मित्रांनो, बॉडी लँग्वेज हा संवादाचा सगळ्यात प्रामाणिक आणि नकळत घडणारा प्रकार असतो. कारण शरीर अनेकदा मनातल्या भावना शब्दांआधीच व्यक्त करतं. एखादी मुलगी तुम्हाला पसंत करत असेल तर तिचं शरीर तुमच्याकडे आपोआप झुकलेलं असतं. ती बोलताना तुमच्याकडे वळून उभी राहते, तुमच्याशी डोळ्यांचा संपर्क ठेवते आणि तुम्ही काय म्हणता, कसं रिॲक्ट करता याकडे ती बारकाईने लक्ष देते. हे सगळं ती मुद्दाम आखून करत नाही, तर मनात असलेल्या आकर्षणामुळे हे नैसर्गिकरित्या घडत असतं. ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला रस असतो त्या व्यक्तीकडे शरीर आणि लक्ष दोन्ही ओढ घेतं. त्यामुळे तिची देहबोली जर तुमच्याकडे केंद्रित असेल तर मग तो नक्कीच मनातल्या गुंतवणुकीचा संकेत असतो. केसांशी खेळणं, हलकं हसणं, बोलताना थोडंसं अडखळणं किंवा अचानक नर्वस होणं, हे सगळे संकेत अट्रॅक्शनशी जोडलेले असू शकतात. कारण जेव्हा भावना असतात तेव्हा मन आणि शरीर एकाच वेळी शांत राहत नाही. कधी कधी ती तुमच्या जवळ असताना थोडीशी अस्वस्थ वाटू शकते, कारण मनात खूप काही सांगायचं असतं, पण ते व्यक्त करण्याचं धाडस किंवा योग्य वेळ सापडत नाही. मित्रांनो, ही अस्वस्थता नकारात्मक नसते, उलट ती भावनांची तीव्रता दर्शवते. अशा वेळी तिचे छोटे हावभाव, चेहऱ्यावरचे बदल किंवा आवाजातील हलकासा फरक खूप काही सांगून जातो. हे संकेत ओळखण्यासाठी केवळ पाहणं पुरेसं नसतं, तर समजून घेण्याची संवेदनशील वृत्ती लागते. जवळीक साधणं हा आकर्षणाचा आणि विश्वासाचा सर्वात स्पष्ट असा संकेत मानला जातो. छोट्या छोट्या कारणांसाठी तुमच्या जवळ येणं, बोलताना अंतर कमी ठेवणं, खांद्यावर हलकासा स्पर्श किंवा तुमच्या कपड्यांबद्दल, आरोग्याबद्दल काळजी दाखवणं, हे सगळं कम्फर्ट आणि इमोशनल सेफ्टी दर्शवतं. कारण मित्रांनो, मुली सहज कुणाच्याही पर्सनल स्पेसमध्ये प्रवेश करत नाही.
त्यासाठी समोरच्या व्यक्तीवर विश्वास आणि आपुलकी वाटणं गरजेचं असतं. जर ती तुमच्यासोबत सुरक्षित, आरामदायक आणि मोकळी वाटत असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी खास भावना असतात. ही जवळीक केवळ शारीरिक नसून मानसिक देखील असते आणि तीच कुठल्याही नात्याची खरी सुरुवात ठरते. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात वेळ ही सगळ्यात मौल्यवान गोष्ट मानली जाते आणि म्हणूनच कोणासाठी वेळ काढणं हे प्रेमाचं खूप मोठं आणि प्रामाणिक लक्षण ठरतं. एखादी मुलगी स्वतःहून तुम्हाला मेसेज करते, कोणतं खास कारण नसतानाही काय चाललंय असं विचारते, तेव्हा तो केवळ औपचारिक संवाद नसतो. ती तुमच्याशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न करत असते. स्माइलीज वापरणं, हलकंसं फ्लर्ट करणं, दिवसभरात घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणं, हे सगळं नुसतं टाइमपास म्हणून होत नाही. आजच्या घाईच्या आयुष्यामध्ये जर कुणी तुम्हाला आठवून संपर्क साधत असेल तर त्यामागे नक्कीच भावनिक गुंतवणूक असते. कारण जिथे मन गुंतलेलं असतं तिथे वेळ आपोआपच मिळतो. ती तुमच्या आयुष्यामध्ये काय घडतंय यामध्ये जाणीवपूर्वक रस घेते आणि हे तिच्या प्रश्नांतून स्पष्टपणे दिसून येतं. आजचा दिवस कसा गेला, तू ठीक आहेस ना, काही टेन्शन आहे का, असे प्रश्न फक्त बोलण्यासाठीच नसतात, तर त्यामागे काळजी असते. आणि काळजी ही भावना नसल्याशिवाय येत नाही. ती तुमच्या मनस्थितीला महत्त्व देते, तुमच्या अडचणी समजून घ्यायचा प्रयत्न करते आणि हे दर्शवतं की तुम्ही तिच्यासाठी फक्त एक नाव नाही तर एक महत्त्वाची व्यक्ती आहात. अनेकदा ती तुमच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधते, कारण खरं कारण एकच असतं आणि ते म्हणजे तुमच्याशी संवाद साधायची ओढ. अशा वेळी तिच्या शब्दांपेक्षा त्या संवादामागची भावना अधिक बोलकी असते. याशिवाय तिची प्रत्यक्ष उपस्थितीही खूप काही सांगून जाते. जिथे तुम्ही असता तिथे ती असण्याचा प्रयत्न करते आणि हे योगायोगाने घडत नाही. ग्रुपमध्ये असतानाही तिचं लक्ष वारंवार तुमच्याकडे जातं. ती तुमच्या जवळ बसायला किंवा उभं राहायला पसंत करते किंवा नकळत तुमच्याशी संवाद साधायची संधी शोधते. मित्रांनो, हे सगळं तिच्या मनातल्या जवळीकीचं प्रतिबिंब असतं. कारण एखादी मुलगी जेव्हा कुणाच्या आसपास राहायला पसंत करते तेव्हा ती फक्त जागा शेअर करत नसते, तर हळूहळू आपलं मनही उघडत असते. अशा उपस्थितीतून ती तुम्हाला हेच सांगत असते की तुझ्याजवळ मला सुरक्षित, आरामदायक आणि खास वाटतं. तेव्हा मित्रांनो, प्रेम हे नेहमी मोठ्या शब्दांमध्ये किंवा ड्रॅमॅटिक कन्फेशन्समध्ये व्यक्त होतं असं नाही. कधी कधी ते नजरेत, शांततेत, छोट्या कृतींमध्ये आणि साध्या काळजीत लपलेलं असतं. गरज आहे ती फक्त लक्ष देण्याची आणि समजून घेण्याची. कधी कधी एखादी मुलगी अचानक शांत होते, कमी बोलू लागते किंवा थोडी दूर असल्यासारखी वाटते. अशा वेळी अनेक जण पटकन असा निष्कर्ष काढतात की तिचा इंटरेस्ट कमी झालेला आहे किंवा तिला आता काहीच वाटत नाही. पण प्रत्येक शांततेचा अर्थ उदासीनता असतोच असं नाही. अनेक वेळा ही शांतता भावनांच्या ओझ्यातून जन्माला येते. मी जास्त तर करत नाहीये ना, त्याला माझ्या वागण्याचा गैरसमज तर होत नाहीये ना, तो मला खरंच तसा पाहतोय का जसं मी त्याच्याकडे पाहते, असे असंख्य प्रश्न तिच्या मनामध्ये सतत घोळत असतात. हे प्रश्न तिला अस्वस्थ करतात, गोंधळात टाकतात आणि म्हणूनच ती कधी कधी स्वतःहून थोडी मागे सरकते, बोलणं कमी करते, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, ही थोडी दूर जाण्याची कृती प्रत्यक्षात मनाने अजून जवळ येत असल्याचीच खूण असते. पण त्या जवळीकीसोबत असलेली भीती देखील तितकीच तीव्र असते. कारण एकदा मन गुंतलं की दुखावलं जाण्याची भीती आपोआप वाढते. अपेक्षा वाढतात, पण त्या पूर्ण न झाल्यास होणारी वेदना तिला घाबरवते. म्हणूनच अनेक मुली आपलं मन मोकळेपणाने व्यक्त करण्याऐवजी शांत राहणं पसंत करतात. त्यांना खूप काही वाटत असतं, इतकं की ते शब्दांमध्ये सांगण्याऐवजी त्या भावना आतच दडपून ठेवतात. मित्रांनो, हे गप्प बसणं दुर्लक्ष मुळीच नसतं, तर स्वतःला सावरायचा, स्वतःच्या भावनांना समजून घेण्याचा एक प्रयत्न असतो. मित्रांनो, खरं प्रेम हे केवळ एकत्र हसण्यात किंवा चांगल्या क्षणांमध्ये दिसत नाही, तर समोरच्या माणसाच्या दुःखातही ते तितक्याच तीव्रतेने उमटतं. एखादी मुलगी जर तुमच्या चेहऱ्यावरचा उदासपणा पटकन ओळखते, तुमच्या आवाजातला अगदी सूक्ष्म बदलही तिला जाणवतो किंवा तुम्ही ठीक आहे असं म्हणत असतानाही ते मात्र खरं नाहीये हे समजून घेते, तर ती केवळ ऐकणारी व्यक्ती नसते, तर भावनिकदृष्ट्या पूर्णपणे गुंतलेली असते. तुमचा एक वाईट दिवस तिच्या मनावर परिणाम करतो. तुमचा त्रास तिला अस्वस्थ करतो आणि तिला कारण न सांगता अस्वस्थ वाटू लागते. कारण ज्या व्यक्तीशी आपण इमोशनली कनेक्ट झालेले नसतो तिच्या भावना आपल्याला इतक्या खोलवर हलवत नाही. त्याचप्रमाणे तुमचं सुख तिच्यासाठी शांतता घेऊन येतं. तुमचं यश, तुमचा आनंद, तुमच्या आयुष्यातली एखादी छोटीशी चांगली गोष्टही तिला मनापासून सुखावते. ती स्वतः अडचणीत असतानाही आधी तुमची चौकशी करते, तुमच्या समोर स्वतःला सावरून ठेवते, मजबूत राहण्याचा प्रयत्न करते. हे सगळं सहज किंवा औपचारिकपणे होत नाही. मित्रांनो, हे सगळं तेव्हाच घडतं जेव्हा तुमचं सुख तिच्यासाठी महत्त्वाचं असतं आणि तुमचं दुःख तिला अस्वस्थ करतं.
अशा क्षणी हे नातं केवळ मैत्रीपुरतं राहत नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन एक खोल न बोललेलं भावनिक नातं तयार होतं, जे शब्दांपेक्षा कृतीतून अधिक स्पष्टपणे दिसून येतं. सर्वात भावूक आणि अनेकदा सर्वात वेदनादायक संकेत म्हणजे अपेक्षा असणं, पण त्या थेट शब्दांमध्ये न सांगणं. अनेक मुली समोरच्याकडून पहिलं पाऊल उचलण्याची शांतपणे वाट पाहतात, कारण त्यांना जबरदस्तीचं प्रेम नको असतं. त्यांना हवी असते ती स्वेच्छेने मनापासून केलेली निवड. म्हणूनच ती संकेत देते, हळूहळू जवळ येते, तुमच्या समोर स्वतःचं मन उघडते, विश्वास ठेवते. पण शेवटचं वाक्य ती मुद्दाम थांबवते, कारण तिच्या मनात एकच अपेक्षा असते, तुमच्या तोंडून मलाही तू आवडतेस असं ऐकण्याची. कारण ह्या प्रतीक्षेमध्ये भीती असते, नकाराची आणि गैरसमजाची, आणि आशा असते की कदाचित तुम्हालाही तेच वाटत असेल. आणि खूप सारा संयम असतो, जो ती रोज स्वतःची लढत जपते. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला असे अनेक संकेत एकत्र दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण प्रेम नेहमी मोठ्या आवाजामध्ये, ठाम शब्दांमध्ये दार ठोठावत येत नाही. कधी कधी ते अगदी हळूच तुमच्या शेजारी येऊन बसतं, तुमच्यासोबत शांतता शेअर करतं आणि तुमच्याकडून फक्त एक साधं समजून घेणं मागतं. योग्य वेळी ओळखलेलं प्रेम आयुष्यभर समाधान, सुरक्षितता आणि भावनिक आधार देतं. पण उशिरा ओळखलेलं प्रेम, मनात न बोललेली खंत, तेव्हा समजलो असतो तर, अशी हळहळ बनून कायमचं राहून जातं. म्हणूनच काही भावना शब्दांमध्ये व्यक्त न झाल्या तरी त्या ओळखण्याची संवेदनशीलता असेल तर अनेक सुंदर नाती वेळेआधी हरवण्यापासून वाचू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नातेसंबंधांवर आधारित डीप कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत आपण आणखी एका महत्त्वाच्या विषयावर बोलूया.